मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून दोघांनी कोयता आणि चाकूने वार करून दोघांना जखमी केलं। निखिल पाटील आणि सचिन कोतमिरे अशी त्या जखमींची नावं आहेत। ही घटना इचलकरंजीतील महात्मा गांधी चौकात आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जखमींवर सेवा भारती रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। इचलकरंजी इथं शुक्रवारी रात्री एकानं मुलीची छेड काढल्यानं सचिन कोतमिरे याने चलत जाब विचारला होता। या कारणातून आज दुपारी महात्मा गांधी चौकातील सहवास कट्ट्यावर बसलेल्या सचिन कोतमिरे याच्यावर दोघांनी अचानक कोयता आणि चाकूने हल्ला केला। यावेळी सचिन सोबत असलेला निखिल पाटील हा मध्ये पडल्यानं त्याच्या डोक्यात हातावरही दोघांनी वार करून जखमी केलं। वर्दळीच्या मुख्य मार्गावर भर दुपारी ही घटना घडली, त्यामुळे नागरिक जमू लागल्यानं हल्लेखोरांनी पलायन केलं। भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नागरिकांनी जखमींना तातडीनं सेवा भारती रुग्णालयात दाखल केलं। घटनेची माहिती मिळताच गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पथक रुग्णालयात दाखल झालं। रुग्णालय परिसरातही कोतमिरे आणि पाटील याच्या मित्रांनी गर्दी केली होती। जखमींकडून झाल्या प्रकाराची माहिती घेऊन पोलिसांनी त्या 2 हल्लेखोरांच्या शोधार्थ पथक रवाना केली आहेत। या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.